मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का, की काही लोक काहीही बोलले तरी लोक त्यांचं ऐकतात. ते काही खूप मोठं बोलत नाहीत. ते काही फोर्स करत नाहीत. पण तरीही त्यांच्या एका शब्दाला व्हॅल्यू असते. त्यांच्या ओपिनियनला वेट असतो. आणि दुसरीकडे काही लोक खूप मेहनत करतात, खूप एक्सप्लेन करतात, खूप बोलतात, पण तरीही कोणी त्यांना सिरियसली घेत नाही. त्यांचं बोलणं इग्नोर केलं जातं आणि हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यांना स्वतःबद्दल डाऊट येतो आणि ते स्वतःलाच क्वेश्चन करायला लागतात. मग प्रश्न असा आहे, हा फरक नेमका कुठे तयार होतो? तो पर्सनॅलिटीमध्ये आहे का? कॉन्फिडन्समध्ये आहे का? की माइंडसेटमध्ये आहे? मित्रांनो, ट्रूथ थोडं कडक आहे, पण ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. लोक तुमचं ऐकतात की नाही हे तुमच्या बोलण्यावर नाही, तर तुमच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं. जर तुमची प्रेझेन्स स्ट्रॉंग असेल, जर तुमच्यात क्लॅरिटी असेल, कॉन्फिडन्स असेल आणि ऑथॉरिटी असेल, तर लोक तुमचं बोलणं इग्नोर करू शकत नाहीत. आणि अशा लोकांबाबत एक गोष्ट कॉमन असते. लोक त्यांच्या डिसिजनवर ट्रस्ट करतात आणि अनेक वेळा त्यांच्याशिवाय डिसिजन घ्यायलाही हेजिटेट करतात. पण जर तुमच्यात क्लॅरिटी नसेल, जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर डाऊट करत असाल, जर तुमचं बोलणं वीक असेल, तर लोक तुम्हाला सिरियस घेत नाहीत. मग हा बदल कसा करायचा? वीक प्रेझेन्स पासून स्ट्रॉंग प्रेझेन्स कडे कसं जायचं? लोकांचा रिस्पेक्ट कसा मिळवायचा आणि इन्फ्लुअन्स कसं बिल्ड करायचं? मित्रांनो, ही काही मॅजिक ट्रिक नाही. ही काही ओव्हरनाईट होणारी गोष्ट नाही. ही एक स्किल आहे, जी तुम्ही शिकू शकता, जी तुम्ही डेव्हलप करू शकता आणि जी तुमचं कम्प्लीट पर्सनॅलिटी बदलू शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 10 महत्त्वाच्या नीती, ज्या तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील आणि तुमची प्रेझेन्स इतकी पॉवरफुल बनवतील की लोक तुमचं बोलणं इग्नोर करू शकणार नाहीत. हे फक्त मोटिवेशन नाही, हे प्रॅक्टिकल रूल्स आहेत, जे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये अप्लाय केले तर काही दिवसातच तुम्हाला चेंज जाणवायला लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल जी तुमचं सोशल पॉवर कम्प्लिटली बदलू शकते. नंबर 1, क्लिअर बोलायला शिका. मित्रांनो, लोक तुम्हाला का इग्नोर करतात माहीत आहे? कारण त्यांना तुमचं बोलणं समजत नाही. तुम्ही खूप बोलता पण पॉइंट नाही. त्यामुळे समोरच्याचा इंटरेस्ट संपतो. पॉवरफुल लोकांची एक खास सवय असते. ते क्लिअर बोलतात, डायरेक्ट बोलतात आणि मुद्द्यावर बोलतात. त्यांना इम्प्रेस करायचं नसतं, त्यांना इम्पॅक्ट क्रिएट करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, ऑफिसमध्ये मीटिंग चालू आहे. एक जण 5 मिनिट बोलतो पण काही क्लिअर नाही. दुसरा जण 30 सेकंदात सोल्युशन देतो. बॉस कोणाला सिरियस घेईल? तुमचं बोलणं जितकं क्लिअर, तितकी तुमची व्हॅल्यू जास्त. रियालिटी, क्लॅरिटी इक्वल टू ऑथॉरिटी. नंबर 2, कॉन्फिडन्स बिल्ड करा. कॉन्फिडन्स म्हणजे काय? लाऊड बोलणं, ॲटिट्यूड दाखवणं नाही. कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवर विश्वास असणं आणि ते बोलण्यात दिसणं. लोक तुमचं बोलणं ऐकत नाहीत, ते तुमची एनर्जी फील करतात. जर तुम्ही बोलताना हेजिटेट करत असाल, कदाचित मला वाटतं, तर लोक तुम्हाला सिरियस घेत नाहीत. पण जर तुम्ही काम आणि शुअर असाल, लोक आपोआप ट्रस्ट करतात. रियालिटी, कॉन्फिडन्स इक्वल टू इन्फ्लुअन्स. नंबर 3, ओव्हर एक्सप्लेन करू नका. जास्त एक्सप्लेन करणं ही इन्सिक्युरिटीची साईन आहे. जेव्हा तुम्ही सतत जस्टिफाय करता, तुम्ही वीक वाटता. पॉवरफुल लोक अननेसेसरी बोलत नाहीत, ते फक्त रिझल्ट दाखवतात. फॉर एक्झाम्पल, मी असं केलं कारण
वर्सेस मी असं केलं डन. जितकं कमी बोलाल तितका इम्पॅक्ट जास्त. रियालिटी लेस बोलणं इक्वल टू पॉवर. नंबर 4, डिसिजन घ्यायला शिका. लोकांना लीडर का फॉलो करावा असं वाटतं? कारण तो क्लिअर असतो. कन्फ्यूज लोक स्वतःच डिसिजन घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणी फॉलो करत नाही. तुम्ही जर प्रत्येक वेळी तुम्ही सांगा म्हणत असाल तर तुमची ऑथॉरिटी कमी होते. डिसिजन घेताना मिस्टेक होऊ शकते, पण नो डिसिजन हा बिगेस्ट मिस्टेक आहे. रियालिटी डिसिजन इक्वल टू लीडरशिप. नंबर 5, बाउंड्रीज ठेवा. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कमी करत आहात. पॉवरफुल लोक क्लिअर बाउंड्रीज ठेवतात. माझ्याशी असं बोलू नका, हे मला चालणार नाही. ते गिल्ट फील करत नाहीत. बाउंड्रीज नसतील तर रिस्पेक्ट मिळत नाही. रियालिटी बाउंड्रीज इक्वल टू रिस्पेक्ट. नंबर 6, इमोशनल कंट्रोल ठेवा. कोणी तुम्हाला प्रोवोक केलं आणि तुम्ही लगेच रिॲक्ट झाला तर तुम्ही कंट्रोल गमावता. पॉवरफुल लोक काम राहतात, सिच्युएशन ऑब्झर्व करतात. ते रिॲक्ट नाही, रिस्पॉन्ड करतात. फॉर एक्झाम्पल, कोणी इन्सल्ट केलं, लगेच रागावलात वीक, शांत राहिलात पॉवरफुल. रियालिटी कंट्रोल इक्वल टू पॉवर. नंबर 7, बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही कसे दिसता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आय कॉन्टॅक्ट, स्ट्रेट पोस्चर, कॉन्फिडंट वॉकिंग हे सगळं तुमची प्रेझेन्स स्ट्रॉंग बनवतं. डाऊन पोस्चर इक्वल टू लो कॉन्फिडन्स, स्ट्रॉंग पोस्चर इक्वल टू ऑथॉरिटी. रियालिटी बॉडी लँग्वेज इक्वल टू इम्पॅक्ट. नंबर 8, व्हॅल्यू क्रिएट करा. फक्त बोलून इन्फ्लुएन्स तयार होत नाही. तुम्ही व्हॅल्यू दिली तर लोक तुम्हाला सर्च करतात. नॉलेज शेअर करा, सोल्युशन द्या, हेल्प करा. लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. रियालिटी व्हॅल्यू इक्वल टू इम्पॉर्टन्स. नंबर 9, कन्सिस्टन्सी ठेवा. आज स्ट्रॉंग उद्या वीक. लोक कन्फ्यूज होतात. पॉवरफुल लोक कन्सिस्टंट असतात. बिहेवियर सेम, ॲटिट्यूड सेम, कम्युनिकेशन सेम. त्यामुळे ट्रस्ट बिल्ड होतो. रियालिटी कन्सिस्टन्सी इक्वल टू ट्रस्ट. नंबर 10, सायलेन्सची पॉवर वापरा. प्रत्येक गोष्टीवर बोलणं ही वीकनेस आहे. कधी कधी सायलेन्स शांत पॉवरफुल असतो. सायलेन्स इक्वल टू कॉन्फिडन्स, सायलेन्स इक्वल टू कंट्रोल. फॉर एक्झाम्पल, आर्ग्युमेंट मध्ये जो जास्त बोलतो तो वीक, जो शांत राहतो तो स्ट्रॉंग. रियालिटी सायलेन्स इक्वल टू कंट्रोल. म्हणून मित्रांनो, आज तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त वर्ड्स नाहीत, ते तुमचं पर्सनॅलिटी बदलण्याची ताकद ठेवतात. तुम्ही आयुष्यात किती पुढे जाल हे तुमच्या नॉलेजवर नाही तर तुमच्या प्रेझेन्सवर डिपेंड असतं. लोक तुम्हाला कसं रिॲक्ट करतात हे तुमच्या व्हॅल्यूवर ठरतं. जर तुम्ही स्वतःला वीक दाखवलं तर लोक तुम्हाला इग्नोर करतील, पण जर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवलं तर लोक तुमचं बोलणं इग्नोर करू शकणार नाहीत. आजपासून एक डिसिजन घ्या, मी स्वतःची व्हॅल्यू वाढवणार. तुमचं बोलणं क्लिअर करा, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करा, तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण रोज थोडं इम्प्रूव्ह केलं तर काही दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागेल. आणि एक दिवस असा येईल लोक तुमच्याकडे ॲडवाइससाठी येतील, तुमचं ओपिनियन व्हॅल्यू करतील आणि तुमच्याशिवाय डिसिजन घ्यायला हेजिटेट करतील. म्हणून स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. स्वतःची व्हॅल्यू ओळखा, कारण तुम्ही जितके स्ट्रॉंग व्हाल तितकं जग तुम्हाला सिरियसली घेईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल तर फक्त पाहून जाऊ नका, कारण कधी कधी एक छोटासा ऍक्शन एखाद्याच्या लाईफमध्ये मोठा बदल घडवू शकतो. सर्वात आधी लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी फक्त एक क्लिक नाही तर तो एक सिग्नल आहे की आम्ही जे बोलतोय ते तुमच्यासाठी युजफुल आहे. सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी सतत आणत राहतो. बेल आयकॉन चालू ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.
शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत, कारण कदाचित तुमच्यासारखाच कुणीतरी आज स्ट्रगल करत असेल आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून मोटिवेट करतो आणि अजून पॉवरफुल कंटेंट बनवायला मदत करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.